मंदिर होतं. दंडवत प्रणाम दंडवत 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 वासी सर्व यात्रेकरूंचं प्रसाद वंदन यात्रेचं स्वागत. दंडवत प्रणाम दंडवत दंडवत दंडवत. श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव. कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. रिद्धपुरातील सर्व संत महंतांचे पदप्रक्षालन. या ठिकाणी आचार्य प्रवर श्री बाबाजी सर्वांच्या भेटीला या ठिकाणी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी तरडगाव ब्रह्मविद्या पाठशाळा या ठिकाणी आचार्य प्रवर बाबाजी सर्वांना गंध. या सेवेमध्ये मान आहे ना. रिद्धपूरवासी आचार्यांचं श्रीकृष्ण तरडगाववासी आचार्यांनी गळ्यात घालून घ्या. सगळ्यांनी गळ्यात घालून घ्या. यांचा हात खाली झाला की प्रत्येकाने खाली वाकून तिथेच दंडवत करायचं. श्री चक्रपाणी महाराज की जय. आरती लावा. सर्वांना विडा, सर्वांना पुष्पहार, गंध पूजन सर्व विधी या ठिकाणी तरडगाव आश्रमामध्ये सर्व या ठिकाणी मार्गसेवक महिलांनी आदी सर्वांचा पूजन विधी, आरती ओवाळून, पंचारती ओवाळून सर्वांना सन्मान आणि उत्तमरित्या भेटीचा प्रथम विधी या ठिकाणी झाला. दंडवत प्रणाम दंडवत 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 दंडवत. पाय घड्या सर्वांच्या दंडवत दंडवत. मार्गस्थ मंडळीने या ठिकाणी सर्वांना पाय घड्या. मुरलीधर दादा सर्वांना दंडवत प्रणाम. आचार्य प्रवर बाबांनी या ठिकाणी उत्तम. या ठिकाणी महंत राहेरकर महानुभाव मठ देवस्थान ट्रस्ट तरडगाव ब्रह्मविद्या पाठशाळा या ठिकाणी सर्वांचं स्वागत. ब्रह्मविद्या संकुल समोरील परिसर. या ठिकाणी तरडगाव निवासी बाबाजी रिद्धपूर निवासी संत महंतांचा भेटकाळ विधी करत आहेत. भेटकाळचा विधी हा प्रभूचा पवित्र करतो सर्वाला. चला भेटूया सत्पुरुषांना ज्ञानी मुनिजन संतांना. या ठिकाणी बाबाजी सर्वांना भेटकाळ विधी करीत आहेत. रिद्धपुरातील संत महंतांना आणि भेटकाळ विधी मार्गस्थ मंडळी रिद्धपुरातील सर्व संत महंत आचार्यांना भेटू आले. तसेच आचार्य प्रवर बाबाजी रिद्धपुरातून आलेल्या सर्व संतांना भेटत आहेत. असा हा भेटकाळचा विधी, अपूर्व असा भेटकाळचा विधी मंगलमय श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी असा अपूर्व असा भेटकाळ विधी तरडगाव आश्रम या ठिकाणी होत आहे. भेटकाळचा विधी हा प्रभूचा पवित्र करतो सर्वाला. चला भेटूया सत्पुरुषांना ज्ञानी मुनी जनसंताला. अशा प्रकारानं ह्या भेटकाळ विधी परमार्गाची परंपरा आणि ज्ञानरूपी भेट हे उत्तम रूपी भेट प्रसाद वंदन यात्रेनिमित्त रिद्धपुरातील सर्व संत महंत आचार्यगण या ठिकाणी करत आहेत. असे मार्गस्थ मंडळी भेटल्याचा भेटकाळ विधी अपूर्व असा मंगलमय विधी या ठिकाणी बाबाजी प्रसन्नतेने सर्वांना भेटत आहेत. भेटीचे दंडवत आचार्य प्रवर बाबाजी रिद्धपूरवासी सर्व संत महंतांना भेटीचे दंडवत. सर्व मार्ग मंडळी भेटीचे दंडवत घालत आहेत. रिद्धपुरातील सर्व संत महंतांना भेटीचे दंडवत. परमार्गाची परंपरा भेटीचे दंडवत. भेटीचे 2 दंडवत.
आदरणीय पूजनीय सर्व वृद्धपुरातील संत महंत सर्व मार्गमंडळी दंडवत घालत आहेत. बाबाजींना भेटीचा दंडवत. एकमेका भेटले आहे भेटल्याचा पाडच आहे. श्रमनिवृत्ती की जे या वचनाप्रमाणे बाबाजी सर्वांची श्रमनिवृत्ती विधी या ठिकाणी वचनोक्त विधी या ठिकाणी भेटीचा संकल्प भजन पूजन विधीचा संकल्प स्वस्थ चित्ते आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत भजन पूजन विधी एकत्र खानपान आहे, फाळुके पाळणार आहे, हां कथा वार्ता करावी लागते. आणि काय आणि काय 7-5 दिवस एकत्र असे जे खानपान कीजे त्या निमित्तानं बाबाजी हे द्वितीय दंडवत घालत आहेत. भेटीच्या विधीचे हे द्वितीय दंडवत 7-5 दिवस. स्वस्थतेने जोपर्यंत पूर्वोत्तर क्षण दुर्लभ होईल माझी तर का तुमची मी राहील आमची समस्त परमार्ग बाबाजी आचार्य प्रवर बाबाजी या ठिकाणी भेटकाळ विधीचे 7-5 दिवसाचे दंडवत. प्रथम भेटीचे दंडवत नंतर 7-5 दिवस विधीचे दंडवत. श्रमनिवृत्ती विधी या ठिकाणी होत आहे. भेटीच्या विधानातल्या एक एक टप्प्यांना आपण सर्वजण ईश्वरीचे अभ्यागताच्या रूपाने ठाईकांना भेटण्यासाठी आणि पडताळण्यासाठी आलेला आहात. विधानातले टप्पे आपल्याला माहिती असले पाहिजेत. बाबांना मी हे पंच तुम्हा सर्वांना हे करतोय की या भेटीच्या विधानामध्ये बऱ्याच वेळा 2 मार्ग एकमेकाला भेटतात. त्यावेळेस त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी त्यांना म्हटलं की समस्तांची श्रमनिवृत्ती या ठिकाणी होत आहे. मार्गस्थ मंडळीच्या तर्फे समस्त साधकांची श्रमनिवृत्ती संत महंतांची श्रमनिवृत्ती या ठिकाणी होत आहे. भेटीने येणारी पवित्रता आणि प्रसन्नता या ठिकाणी आचार्य प्रवर या ठिकाणी आचार्य प्रवर तपस्विनी बाई यांचा भेटकाळ विधी या ठिकाणी होत आहे. रिद्धपुरावरून आलेल्या तपस्विनी आचार्य प्रवर बाबाजींना भेटकाळ विधी करत आहेत. असा हा तपस्विनींचा भेटकाळ विधी. परमेश्वरपुरावरून आलेले असं समोर चला ताई. नाही येणारच आहे. माग जरा सोडा. गोंधळ इथून त्यांना खाली हे करायचं. च्या भेटीत देव भेटे. भेट वेदवंताची, भेट नामधारकाची, भेट वासनिकाची, भेट बोधवंताची, भेट अनुसरल्याची, भेट वेधेसे अनुसरल्याची, भेट बोधेसे अनुसरल्याची, भेट प्रेमियाची, भेट चहुज्ञानियाची, भेट ईश्वर अवताराची, भेट उभयदृश्य अवताराची, भेट व्यसनीया उभयदृश्य अवताराची. अशा प्रकारे या भेटीचा परंपरा आणि या भेटीत देव भेटे. देवाच्या भेटीने जीवाला येणारी मंगलता, रजतम रहितता आणि निर्गुण सत्वता अशा प्रकारचे हे वातावरण भेटकाळ विधी या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अशा या भेटकाळ विधीला आणि खरोखर या सर्व ही विधीला पूर्णतः शतशः नमन आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभू महाराज की जय. या ठिकाणी समस्त मार्गमंडळी भेटकाळ विधी आणि सर्व साधकवृंद या ठिकाणी आहेत. अशा या समस्त भेटकाळ विधीला आपले पूर्णतः शतशः नमन आहे. दंडवत. परमार्गाचा भेटकाळ विधी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. दंडवत.